थेट नागपूरला जाऊयात. आमच्या प्रतिनिधी सरिता कौशिक आपल्यासोबत आहेत. सरिता, कालपासूनच वर्धा असेल किंवा विदर्भ असेल या ठिकाणी वेगवेगळ्या पेट्रोल पंपांवर नागरिकांनी मोठी गर्दी केलेली होती. आज चित्र काय पाहायला मिळत आहे? दीपक, कालच्या स्थिती आणि आजच्या स्थितीमध्ये थोडं अंतर आहे, कारण काल लोकांमध्ये जेव्हा हा निर्णय समोर आला तेव्हा एक भीती निर्माण झाली होती. लोकांना अंदाजच नव्हता की खरंच काय होईल, काय लिमिट मिळेल, ह्याच्याबद्दल लोकांनी माहिती घेतलेली नव्हती आणि माहिती घ्यायच्या आधीच लोकांनी धावाधाव ही सुरू केली होती. त्यामुळे जसं तू म्हणाला तसं एटीएम्स हे रिकामे झालेले आहेत. लोकांनी आपल्या 500च्या नोटा शेवटी कुठं काढायच्या म्हणून पेट्रोल पंपावर रांगा लावल्या. आम्ही नागपूरच्या धरमपेठ भागातल्या एका पेट्रोल पंपावर मी सध्या उभी आहे आणि तुम्ही बघू शकता की सकाळी इथं मोठी रांग होती, मात्र आता इथं फारच कमी रांग लागलेली आहे. इकडे जी लोक आहेत त्यांनी मात्र ह्या संपूर्ण निर्णयाचा खूप मोठा फायदा घेतल्याचं आपल्याला दिसतंय. आपण जर का बघितली तर ह्या पेट्रोल पंपचा जो पेट्रोल भरणारा व्यक्ती आहे त्याच्या हातातल्या नोटांकडे कॅमेरानी जावं असं मी सांगते. त्याच्या हातामध्ये फक्त 1000 आणि 500च्याच नोटात आपल्याला दिसतील, कारण पेट्रोल पंपच्या मंडळींनी मात्र भरपूर फायदा ह्याचा करवून घेतलेला आहे. फक्त 1000 आणि 500चंच पेट्रोल आम्ही तुम्हाला देऊ, कुठलीही चिल्लर वापस करू नये असा पैसे कमवण्याचा त्यांना एक मौका मिळालेला आहे. आणि त्यामुळे तुमच्याकडे अगदी थेट चिल्लर असेल 100 किंवा 200 तर ती द्या, मात्र कुठलीही चिल्लर वापस मिळणार नाही. त्यामुळे ह्या निर्णयामुळे पेट्रोल पंप मंडळी सुद्धा कमवत आहेत. आपण बघू शकतो की फारशी जरी गर्दी नसली तरी अशा पद्धतीनं इथं रांग लागलेली आहे. अगदी रस्त्यावर सुद्धा गाड्या उभ्या आहेत, खूप मोठी जरी ही रांग नसली तरी. त्यामुळे लोक हे कुठेतरी येऊन आपल्या 500 आणि 1000च्या नोटा ह्या संपवण्याच्या प्रयत्नात आहे. लिमिट आहे, लोकांना माहिती आहे, पण तरी सुद्धा कुठेतरी एक भीती लोकांच्या मनात निर्माण झाली आहे. आणि ती वर्धा असो, नागपूर असो, कुठेही असो, सगळीकडे सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये ती पेट्रोल पंप आणि एटीएम्सवर दिसून येते आहे. दीपक, निश्चितच सरिता, तुम्ही राहाच आपल्यासोबत.